Hello, my dear friends and students. Welcome back on my channel. Yesterday, we have seen or started the poem Money. So, we have previously explained the icebreakers of the poem, and also we have seen the introduction of the poet. So, today we are going to start the poem. The title is Money. Now, आपण काल बघितलं होतं की पैसा हा माणसाला कसा बेचैन करून टाकतो. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला असं वाटतं की आपण सुखी नाही आहोत, आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला असं वाटतं आपल्याकडे पैसा असायला हवा. म्हणजे अगदी परस्पराविरोधी अशी परिस्थिती हा पैसा निर्माण करू शकतो. सो याही पोएमची थीम आपल्याला तीच दिसते आहे की वरच्या पॅरेग्राफमध्ये आपण बघितलं तर असं म्हणतं की द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. सो काय करण्यासाठी, इफ यू वॉन्ट अ रिअल हॅपीनेस, जर तुम्हाला खरा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, अ पुअर मॅन व्हावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही पुअर मॅन असता तेव्हा जे लोक तुमच्या अवतीभोवती असतात ते खरे तुमचे मित्र असतात, ते खरे तुमचे नातेवाईक असतात, आणि ते खरे तुमचे सोबती असतात. पण जेव्हा तुम्ही श्रीमंत असता आणि जे लोक तुमच्या आजूबाजूला असतात ते लोक खरे असतील असं आपल्याला म्हणता येत नाही. सो ते तुमच्या पैशाकडे बघून सुद्धा ते तुमच्या जवळ आलेले असू शकतात. आणि म्हणून जर तुम्हाला खरा हॅपीनेस हवा असेल तर तुम्हाला गरीब व्हावं लागेल असं ऑथरचं म्हणणं आहे. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाऊ ही डझंट हॅव मनी, ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. आणि जेव्हा शेवटी या ऑथरकडे पैसा नाही आहे पण काही लोक, काही मित्र त्याच्यासोबत आहेत. आणि म्हणून तो म्हणतो की पैसे नसताना जे मित्र आपल्यासोबत असतात ते आपले खरे मित्र असतात आणि ते आपले खरे लोक असतात. ओके. सो ही जी विलियम एच डेव्हिसची पोएम आहे ती आपण बघतो आहे. आणि ॲज यू कॅन सी द स्ट्रक्चर ऑफ द पोएम इज डिवायडेड इंटू 5 स्टॅन्झाज. ओके. 5 कडवे आहेत त्याचे, आणि 5ही कडव्यांमध्ये 4 ओळी आहेत. म्हणजे एकूण 20 लाईनची ही पोएम आहे. आणि प्रत्येक लाईनचं जे स्ट्रक्चर आहे ते सारखं आहे. राईम स्कीम जी आहे ती प्रत्येक कडव्याची ABCB अशी दिलेली आहे. ABCB. फक्त लास्ट कडवं जे आहे त्या कडव्याची जी रायमिंग स्कीम आहे ती दिली आहे ABAB. ओके. ABAB अशी शेवटच्या कडव्याची आहे. बाकी 4ही कडव्याची ABCB अशी रायमिंग स्कीम दिलेली आहे. आणि याच्यामध्ये काही फिगर ऑफ स्पीचेसचा पण वापर केला गेलेला आहे. त्यामध्ये इन्व्हर्शन, त्यानंतर सिमिली, आणि त्याच्यानंतर ऑनोमॅटोपिया आणि ॲलिटरेशन, तसेच रिपिटिशन, असे काही जे अँटिथेसिस, या 5 फिगर ऑफ स्पीचचा पण वापर करण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक कडवं बघू तसं तसं आपण प्रत्येक फिगर ऑफ स्पीच एक्सप्लेन करूया. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द पोएम. द पोएम टायटल इज मनी. Now I will read the poem and explain it line by line. Fine. When I had money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. So बघा, पहिल्या लाईनमध्येच त्यांनी काय केलेलं आहे, मनी हे 2 शब्द जे आहे, हा एक शब्द 2 वेळा घेतला गेलेला आहे. त्याच्यामुळे इथे मनी या शब्दाचं काय झालेलं आहे, रिपिटिशन झालेलं आहे. त्यामुळे पहिल्याच लाईनमध्ये ऑथरनी रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. सो ऑथर काय म्हणतो की वेन आय हॅड मनी म्हणजे माझ्याकडे खूप पैसा होता, पण तेव्हा काय, आय न्यू नो जॉय, पण मला आनंद काय हे माहिती नव्हता. आय न्यू नो जॉय, आय न्यू नो हॅपीनेस, म्हणजे आनंद काय असतो हे मला माहिती नव्हतं जेव्हा माझ्याकडे पैसा होता. पण ते केव्हा माहिती पडलं, टिल आय वेंट पुअर, जोपर्यंत मी गरीब होत नाही किंवा मी गरीब झालो नाही तोपर्यंत मला कळलं नाही की खरा आनंद हा काय असतो. ओके. पैसा होता तेव्हा मला आनंद नव्हता, आणि आता मी गरीब झालो आहे तर मला आनंद मिळतो आहे.
फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. मग त्याचं म्हणणं काय आहे की बघा, आता त्यांनी असं म्हटलं आहे की जेव्हा मी श्रीमंत होतो तेव्हा मेनी अ फॉल्स मॅन म्हणजे जे खोटे लोक असतात की याच्याकडे पैसा आहे म्हणून आपण याच्याकडे गेलं पाहिजे, याला भेटलं पाहिजे, याची विचारपूस केली पाहिजे, असं वागणारे जे लोक आहेत त्यांना म्हटलेलं आहे फॉल्स मॅन. सो फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. मग त्या फॉल्स मॅनला काय म्हटलेलं आहे? श्रीमंतीमध्ये असलेला मित्र. फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. सो ते ॲज वापरून त्या मित्राची कंपॅरिझन केल्या गेलेली आहे फॉल्स मॅनसोबत. म्हणजे इथे ऑथरने वापरलेला आहे सिमिली हा फिगर ऑफ स्पीच, कारण तिथे कंपॅरिझन केल्या गेलेली आहे ॲज हा शब्द वापरून. ओके, त्यामुळे फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. आणि त्यावेळेला जेव्हा मी श्रीमंत होतो त्यावेळा खूप असे खोटे मित्र माझे होते की जे दिवसभर माझ्याकडे यायचे आणि माझा दरवाजा वाजवायचे आणि माझ्याकडे येऊन माझी विचारपूस करायचे. सो ते लोक जे होते ते खोटे होते. आणि मला आता कळलं, कारण काय? कारण आता माझ्याकडे पैसा नाही आहे आणि आता तेच जे फॉल्स फ्रेंड होते ते मला कोणीही आता विचारत नाही. म्हणजेच ते फॉल्स होते, खरे नव्हते. दे आर नॉट ट्रू. बरोबर आहे, दे वर नॉट ट्रू. हा झाला पहिला स्टांजा. याच्यामध्ये आपण बघितलंय बघा, राईम स्कीम जर आपण बघितली तर पहिली आहे ए, त्यानंतर ओ पुअरशी मॅच होत नाही त्यामुळे बी, त्याच्यानंतर फ्रेंड हा वरच्या दोनशी मॅच होत नाही त्यामुळे सी, आणि डोअर जे आहे ते पुअरशी मॅच होतं त्यामुळे बी. सो द राईम स्कीम इज ए बी सी बी. ओके, सो हा झाला आपला पहिला स्टांजा, पहिलं कडवं. जातोय आपण दुसऱ्या कडव्याकडे, बघूया. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो बिकॉज अ मॅन इज डेड. आता पुढे काय सिच्युएशन आहे बघा त्याची. म्हणजे तो म्हणतो की देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट. आणि मग मला कसं वाटलं असं तो म्हणतो की मला असं वाटलं की जणू काही मी काय आहे, एखादा चाइल्ड आहे. बरोबर, मी एखादा चाइल्ड आहे. तर कोणता चाइल्ड? ज्याच्याकडे ट्रम्पेट असतं. ट्रम्पेट म्हणजे जे वाद्य जे लहान मुलगा वाजवतो, सो ते ट्रम्पेट असतो. पण ते वाद्य तो मुलगा वाजवू शकत नाही. ही मस्ट नॉट ब्लो. आणि तो का वाजवू शकत नाही? बिकॉज अ मॅन इज डेड. मे बी एखादा पर्सन आहे, त्याच्या घराच्या आजूबाजूला कोणीतरी मेलेलं असतं आणि मेलेलं असल्यामुळे त्याला ते वाद्य वाजवता येत नाही, कारण त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला ते वाजवू देत नाही. कारण आणि त्यामुळे त्याचा जो आनंद आहे लहान मुलाचा, तो लहान मुलाचा आनंद हिरावून घेतला जातो. आणि लेखक म्हणतो, कवी म्हणतो की मी पण तसाच आहे त्या लहान मुलाप्रमाणे. ज्याप्रमाणे त्या लहान मुलाचा वाद्य वाजवण्याचा आनंद हिरावून घेतला जातो, त्याचप्रमाणे माझाही आनंद कोणी हिरावून घेतलेला आहे? तर या पैशाने माझा आनंद हिरावून घेतलेला आहे, या श्रीमंतीने माझा आनंद हिरावून घेतलेला आहे. तर इथे पण बघा, देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड. सो इथे लाईक हा शब्द वापरून जो ऑथर आहे, कवी आहे, त्याची तुलना कोणाशी केली आहे? चाइल्डशी. सो इथे पण कंपॅरिझन आहे, त्याच्यामुळे सिमिली हा फिगर ऑफ स्पीच परत इथे होतो आहे. ओके, मग आता तुम्हाला एक कळलं आहे की इथे कवीनी आपली तुलना स्वतःची एका छोट्या मुलाशी केली आहे की जो वाद्य वाजवून आनंद घेऊ शकत नाही, कारण मे बी त्याच्या आजूबाजूला कोणीतरी मेलेला आहे आणि त्यामुळे तो आनंद मनवू शकत नाही वाद्य वाजवून. त्याचप्रमाणे हा श्रीमंत असल्यामुळे याला सुद्धा एन्जॉय करता येत नाही आहे, कारण पैसा याला एन्जॉय करू देत नाही आहे. कारण याच्याकडे भरपूर काय आहेत, टेन्शन्स आहेत, भरपूर वरीज आहेत, भरपूर याला सॅडनेस आहे, दुःख आहे याच्या जीवनामध्ये. त्याच्यामुळे हा एन्जॉय करू शकत नाही. आय डेअर्ड नॉट टू स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. आणि त्याच्यामुळे त्याला कोणाला सांगायची सुद्धा हिंमत होत नाही आहे. तर हे जे जग आहे बाहेरचं, तर तो त्या जगाला म्हणतो की हे जग कसं आहे, तर फॉल्स वर्ल्ड आहे, खोटं जग आहे. कारण हे माणसाच्या खरेपणावर जात नाही, तर हे माणसाच्या खोटेपणावर अवलंबून आहे जग. त्यामुळे ह्या जगाला त्यांनी म्हटलेलं आहे खोटं जग. आणि कवी म्हणतो की हे जग खोटं असल्यामुळे मी या खोट्या जगासमोर सांगू शकत नाही की मी दुःखी आहे किंवा मी अनहॅपी आहे, हे मी सांगू शकत नाही आहे.
माझ्याकडे पैसा असताना सुद्धा मी दुःखी आहे, असं जर मी या जगात सांगितलं तर हे जे जग आहे फॉल्स वर्ल्ड, ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून मी या जगासमोर बोलू शकत नाही. सो हे झालं आपला सेकंड स्टॅन्झा. या पण स्टॅन्झाची रायमिंग स्कीम ए बी सी आणि बी, ए बी सी बी. Okay, so here we have completed first two stanzas. Now we will move towards the third stanza. I will read the stanza. Much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. आता बघा, या कडव्यामध्ये खूप सुंदर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की गरीब माणूस जो असतो तो कसा सुखी असतो. तर तो म्हणतो की मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ, म्हणजे आत्तापर्यंत मी खूप लाईफ जगलेलो आहे किंवा जीवनाचा प्रत्येक बाजूनी विचार केलेला आहे. थॉट ऑफ लाईफ, ओके, खूप विचार केलेला आहे मी जीवनाचा आणि बघितलेला आहे. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहे. आणि अजून काय बघितलं आहे तर तो म्हणतो हाऊ पुअर मेन्स हार्ट्स आर एव्हर लाईट. आणि जे गरीब माणसं आहे त्यांचं हार्ट कसं असतं, त्यांचं मन कसं असतं तर एव्हर लाईट, म्हणजे ते खूप हळव्या मनाचे असतात, हलक्या मनाचे असतात. म्हणजे ते दुसऱ्यांना सदैव मदत करायला तत्पर असतात आणि त्यांना कोणाचाही पैसा नको असतो. सो असे गरीब लोक जे असतात त्यांचं हृदय हे अतिशय निर्मळ असतं आणि निखळ असतं, असं त्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्याच्या लाईफमधून, असं तो आपल्याला सांगतो. अँड हाऊ देअर वाईव्स, आता देअर वाईव्स म्हणजे जे पुअर लोक आहेत त्यांच्या वाईफ्स म्हणजे त्यांच्या बायका. हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज, डू हम लाईक बीज. आता हम लाईक बीज म्हणजे काय, बीज म्हणजे मधमाशी आणि हम म्हणजे गुंजारव करणे, म्हणजे मधमाशांचा जो हमिंगचा आवाज असतो गुंजारव करण्याचा त्याला म्हणतात हम. सो मग त्यांच्या ज्या बायका आहेत त्या कशा सकाळपासून रात्रीपर्यंत कामामध्ये बिझी असतात, अबाउट देअर वर्क. हम लाईक बीज म्हणजे त्या आनंदाने गुणगुणत दिवसभर काम करत असतात, पण तरीही त्या आपल्या कष्टाचं कहाणी किंवा आपल्या कष्टाची कथा ते कोणाला सांगत फिरत नाहीत. ते त्यांच्या लोकांमध्ये त्या खुश असतात आणि त्या हम लाईक बीज म्हणजे आपल्या याचा आनंद घेत असतात त्या कामाचा. हम लाईक बीज म्हणजे बीज ज्याप्रमाणे एखाद्या गोड फुलावर बसून त्यातलं रस सगळा शोषून घेतात आणि स्वतःचा आवाज करून हमिंग करून त्या शोषून घेतात, म्हणजेच तेव्हा त्या आनंदी असतात मधमाशा. त्याचप्रमाणे ह्या ज्या पुअर माणसांच्या बायका आहेत त्या पण जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असतात तर ते कसं करत असतात तर आनंदाने, विदाऊट एनी कंप्लेंट त्या काम करत असतात. आता इथे पण हम लाईक बीज याच्यामध्ये आपल्याला परत दोन फिगर ऑफ स्पीच दिसतात. तर इथे एक लाईक आल्यामुळे त्या बायांची जी तुलना आहे ती कोणाशी केलेली आहे, बीज म्हणजे मधमाशांसोबत, म्हणून इथे सिमिली हा अलंकार होतो परत, सिमिली. ओके, आणि दुसरा परत अलंकार जो होतो त्याच ओळीमध्ये हम लाईक बीज. आता इथे हमिंग हा जो साऊंड आहे हा ओरिजिनल साऊंड आहे नेचरमधला, बरोबर आहे, प्राण्यांचा, पक्ष्यांचा. सो हे जे प्राण्यांचे, पक्ष्यांचे किंवा निसर्गामधले जे ओरिजिनल साऊंड्स असतात ते जेव्हा आपण कवितेमध्ये त्याचा रेफरन्स घेतो तेव्हा त्या फिगर ऑफ स्पीचला आपण म्हणतो ओनोमॅटोपिया. सो हा जो ओनोमॅटोपिया हा अलंकार आहे, ओनोमॅटोपिया. सो ओनोमॅटोपिया हा अलंकार इथे झालेला आहे. त्याचं स्पेलिंग आहे ONOMOTO, त्यानंतर PO आणि EIA. ओके, ओनोमॅटोपिया हा अलंकार इथे होतो. आपण इकडे लिहूया ONO, ओनो, मॉटो, POEIA. ओके, सो हा ओनोमॅटोपिया ज्याच्यामध्ये आपल्याला निसर्गाचे ओरिजिनल साऊंड्स जे आपण कवितेच्या कॅरेक्टर्स सोबत
जोडत असतो त्याचा रेफरन्स, त्याला आपण म्हणतो ओनोमॅटोपिया. सो त्यांच्या ज्या बायका आहेत त्या कशा मधमाशांच्या आवाजाप्रमाणे स्वतःचे आनंदाने कामं दिवसभर त्या करत असतात. आणि म्हणून गरीब लोकांचे मन कसं असतं, तर त्यांचं मन अगदी निर्मळ असतं, निखळ असतं, असं पोएटचं ऑब्झर्वेशन आहे. त्यानंतर पुढच्या कडव्याकडे आपण वळूया. या पण कडव्याचं जे रायमिंग स्कीम आहे ती आहे ABCB. नाऊ वी आर गोइंग टू see the fourth stanza. So when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. आता या कडव्यामध्ये बघा कवीने काय म्हटलेलं आहे की सो वेन आय हिअर दिस पुअर वन्स लाफ, आणि तो म्हणतो की हे पुअर वन जे आहे, हे गरीब लोक जे आहेत, ते जेव्हा हसतात तर ते कसे हसतात, तर अगदी खळखळून हसतात, किंवा त्यांच्या हसण्यामागे कुठलेही टेन्शन राहत नाही, किंवा कारण काय की त्यांच्याकडे पैसा नसतो, आणि पैसा नसल्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसतं. ओके, सो म्हणून तो म्हणतो की वेन आय हिअर दिस पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्राउन. आणि हे पुअर वन जितक्या आनंदाने हसत असतात, तर हे रिच काय करतात, श्रीमंत, ते तितक्याच कोल्डली फ्राउन. फ्राउन म्हणजे अँगर किंवा चिडचिड करणे. ते पण तितकीच चिडचिड करतात श्रीमंत लोक. का बरं चिडचिड करतात? कारण त्यांना माहिती आहे की आपला जो पैसा आहे हा आपल्याला त्रास देणारा आहे, किंवा या पैशामुळे त्यांना टेन्शन येत असतं सतत. त्यांना त्या पैशामुळे झोप लागत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्या घरात एवढा पैसा आहे, जर आपल्या घरात चोरी झाली तर हा सगळा पैसा आपला जाईल चोरीला. ही भीती त्यांच्या मनात कुठेतरी कायम असते. त्याच्यामुळे ते असं मनाप्रमाणे वागू शकत नाही, किंवा असं खळखळून ते जगू शकत नाही गरीब लोकांप्रमाणे. ओके, त्यामुळे हा काय म्हणतो ऑथर, पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप. मग आता या पुअर मेन जे आहे, त्या पुअर मेनला खरा आनंद घेण्यासाठी नीड नॉट गो अप, म्हणजे त्यांना श्रीमंत होण्याची गरज नाही आहे. कारण त्यांना खरा आनंद आत्ताच मिळतोय गरीब लोकांना. त्यांना खऱ्या आनंदासाठी श्रीमंत होण्याची गरज नाही आहे. तर सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. सो हे जे श्रीमंत लोक आहे, त्यांना जर खरा आनंद हवा असेल तर त्यांना काय करावं लागेल, शुड कम डाऊन. त्यांना खाली यावं लागेल, त्यांना गरीब व्हावं लागेल. तेव्हा ते काय करू शकतात, त्यांच्या जीवनाचा खरा आनंद ते लुटू शकतात. अदरवाईज ते जीवन जगू शकणार नाही. सो इथे आपल्याला किती काय म्हणू आपण त्याला, महत्त्वाचा मेसेज कवीने दिलेला आहे की जो तुम्हाला जर खरा आनंद जीवनाचा घ्यायचा आहे तर तुम्हाला काय व्हावं लागेल, शुड कम डाऊन. तुम्हाला पुअर माणसासारखं खाली वाकावं लागेल, किंवा खाली यावं लागेल. तेव्हा तुम्ही खरं आयुष्य जगू शकाल. ओके, आणि याही कडव्याची जी राईम स्कीम आहे ती पण ABCB अशी आहे. ओके, आणि याच्यामध्ये एक फिगर ऑफ स्पीच आणखी आहे, तर तो आपण या लाईनमध्ये बघतोय बघा. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप. आता याच्यामध्ये वाक्याची रचना थोडीशी पुढे मागे झालेली आहे, शब्दांची रचना. सो जेव्हा शब्दांची रचना ही यमक जुळण्यासाठी पुढे मागे केलेली असते, तर तेव्हा इन्व्हर्जन हा अलंकार होतो. इन्व्हर्जन. ओके, आता पुअर मेन थिंक आय थिंक पुअर मेन नीड नॉट गो अप असं ते वाक्य असायला हवं होतं. तर यांनी ती रचना बदलली आणि पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप असं त्या वाक्याची रचना केली. म्हणून त्या शब्दांची उलटापालट झाल्यामुळे इथे इन्व्हर्जन हा अलंकार होतो आहे. ओके, फाईन. आणि आता आपण वळतोय आपल्या लास्ट कडव्याकडे. वेन आय हॅड मनी ओ, माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू, बट नाऊ आय हॅव नो मनी ओ, माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. आता इथे परत बघा, रिपिटिशन हा अलंकार होतोय, कारण शेवटच्या कडव्याची पहिली ओळ, बरोबर, शेवटच्या कडव्याची पहिली ओळ आणि पहिल्या कडव्याची पहिली ओळ या दोनही
सेम येत आहेत. त्याच्यामुळे हा पण रिपिटेशन अलंकार होतो आणि एकाच लाईनमधले दोन शब्द रिपीट झाल्यामुळे पण रिपिटेशन हा अलंकार होतो. ओके. आता सगळ्यात शेवटच्या कडव्यामध्ये ऑथर काय म्हणतोय तर बघा, जेव्हा माझ्याकडे खूप पैसा होता तेव्हा माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. मग माझे जे खूप मित्र होते ते काय प्रूव्ह झाले किंवा ते काय ठरले तर अनट्रू. ते अनट्रू म्हणजे खोटे ठरले. का बरं? कारण की ते फक्त माझे मित्र होते, कारण माझ्याकडे पैसा होता म्हणून. आता इथे बघा, मित्र आणि अनट्रू म्हणजे खोटं, हे दोन शब्द सुद्धा एकमेकांच्या अपोजिट आहेत. कारण मित्र हा नेहमी कसा असायला पाहिजे? खरा मित्र. तर हा इथे मित्राला काय म्हटलेलं आहे? अनट्रू म्हटलेलं आहे, खोटं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हे दोन शब्द सुद्धा काय झाले आहे? एकमेकांच्या अपोजिट झालेले आहे. त्याच्यामुळे इथे कोणता अलंकार होतोय तर अँटिथेसिस. बरोबर. अँटिथेसिस. ANTITHESIS. अँटिथेसिस. बरोबर. जेव्हा दोन विरुद्धार्थी कॉन्सेप्ट किंवा शब्द हे एकाच लाईनमध्ये येतात तेव्हा अँटिथेसिस हा अलंकार होतो. ओके. सो इथे त्यांनी मित्राला अनट्रू म्हटलंय, खोटं म्हटलं आहे, कारण ते मित्र कसे होते? ते फक्त माझ्या पैशाकडे बघून माझे मित्र झालेले होते आणि म्हणून ते खूप सारे मित्र होते. पण आता काय झालेलं आहे? बट नाऊ आय हॅव नो मनी. आता माझ्याकडे काय? पैसाच नाही आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे आता जेवढे मित्र आहेत ते कसे आहेत? माय फ्रेंड्स आर रिअल. ते खरे मित्र आहेत. कारण की आता मी गरीब आहे, माझ्याकडे पैसा नाही आहे, त्याच्यामुळे लोक माझ्याकडे येणार कशाला? बरोबर. त्याच्यामुळे आता जेवढे लोक माझ्याकडे येतील तेच माझे खरे मित्र राहतील. दो व्हेरी फ्यू. जरीही ते कमी असले तरीही ते माझे आता खरे मित्र राहणार आहेत. कारण माझ्याकडे पैसा नसल्यामुळे त्यांना कशाचीही माझ्याकडून अपेक्षा राहणार नाही. त्यामुळे ते माझ्याशी खरं नातं ठेवण्यासाठी येतील. आणि म्हणून कवी इथे म्हणतोय, या पोएममधून आपल्याला मेसेज देतो आहे की आपण सगळ्यांशी कसं वागलं पाहिजे तर रिअल वागलं पाहिजे. आपण फॉल्स किंवा अनट्रू कोणाशीही वागता कामा नये. मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, तर सगळ्यांशी आपल्याला सारखं वागायचं आहे. आणि जर आपल्याला मित्र करायचे असले किंवा आपले मित्र कोणी असेल तर ते कसे असले पाहिजे तर ते खरे असले पाहिजेत. सो हा एक महत्त्वाचा मेसेज कवीने आपल्याला या पोएममधून दिलेला आहे. खूप सोपी आणि साधी पोएम आहे, पण खूप मोठा मेसेज आपल्याला देऊन जाते आहे. ओके. ब्रेनस्टॉर्मिंग सेशन जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ व्हेरी पेशंटली अँड हॅव अ व्हेरी ग्रेट डे अहेड. थँक यू सो मच वन्स अगेन. Goodbye.